तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे इशू आणि नमू ह्या दोघींमध्ये भांडण झालेलं असतं आणि त्या दोघी बहिणी आता एकमेकीबरोबर बोलत नसतात. ही गोष्ट आई बाबा बरोबर नोटीस करतात, कारण आता लग्नाची सगळी तयारी करायची आहे असं त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असते. आई इशूला आणि नमूला सांगत असते की हे बघा, शेवटच्या वेळेपर्यंत कोणतंही काम तुम्ही बाकी ठेवू नका, कारण जर शेवटच्या क्षणी काम बाकी असेल तर मग तुम्हाला एन्जॉय करता नाही येणार. आणि नमूला ती स्पेशली म्हणते, तुला तुझ्या बहिणीचं लग्न एन्जॉय करता नाही येणार. त्याबरोबर नमू आता पटकन उत्तर देते, काही काळजीचं टेन्शनच नाही आहे, कारण रुकवात मी फार काही करणारच नाही आहे. तामझामवाला जितकं जमेल तितकंच करणार आहे, पसारा व्हायला नको याची मी काळजी घेईन. त्याबरोबर आता लगेचच बाबा इशूला म्हणतात, आणि तुमचं ते काय असतं मेहंदी, त्याचंसुद्धा बघून घ्या व्यवस्थित इशू, आणि दोघी बहिणी बसा आणि डिझाईन फिक्स करा पहिले तुझ्या हातावरचं, नाही तर नंतर मग परत त्याच्यावरून भांडत बसाल, नाही हे नाही ते नाही ते नाही हे, आणि त्या पुढच्या शेवटच्या क्षणी मात्र काही होणार नाही. त्याबरोबर आता इशू म्हणत असते, नमुताई जे डिझाईन ठरवेल ते चालेल मला. त्याबरोबर आता आई आणि बाबा दोघांच्याही लक्षात आलेलं असतं की नमुताई आणि इशू ह्या दोघी, आता आई आणि बाबा दोघंही इशू आणि नमूकडे बघतात, हसतात आणि म्हणत असतात, नाही तुमचं भांडण झालं आहे हे आता आमच्या दोघांच्याही लक्षात आलं आहे, पण नेमकं कारण कळालं तर जरा बरं होईल, म्हणजे सोपं जाईल ना आम्हाला. त्याबरोबर आता लगेचच इशू ही म्हणायला लागते, नाही आमचं काही भांडण वगैरे झालेलं नाही आहे बाबा. नमुताईसुद्धा सांगते, हो हो बाबा बरोबर, काही भांडण वगैरे झालेलं नाहीच आहे ना आमचं, बरोबर ना. त्याबरोबर आता आई आणि बाबा म्हणतात, नाही गं, तुम्ही कितीही सांगत असलात ना की तुमचं भांडण झालेलं नाही आहे, तरी तुमच्यात काहीतरी बी नसलं. आता ते काहीतरी काय आहे ते सांगा बरं पटकन. त्यावर नमुताई म्हणते, हो झालं आहे बाबा आमचं भांडण. इशू आता तरी बोल आणि आता तरी सांग सगळं. त्याबरोबर इशू मात्र आताही काहीच बोलत नसते, ती गप्पच राहिलेली असते. बाबा इशूला म्हणतात, इशू काय झालं बाळा, नमुताई काय म्हणते सांग बरं आम्हाला. त्याबरोबर आता मात्र इशू काही बोलत नसते, ती गप्पच राहिलेली असते. मग आता नमुताई म्हणते, ठीक आहे, शेवटच्या क्षणीसुद्धा जर तुला बोलायची इच्छाच नसेल ना, तर मग आता मात्र मीच सांगते. आणि मग आता नमुताई म्हणायला लागते, आई बाबा ते इतक्यात नमुताईला कोणीतरी हाक मारतं आणि नमुताई तिथून उठून जाते. तर आपण दुसरीकडे पाहतो की इकडे वल्लरी मामी ही आजीला म्हणत असते, आई तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे ना तो खरंच मला अगदी पटलेला आहे. अहो शेवटी आपल्या अर्णवच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. बाकी काय गरज आहे आपल्याला कशा गोष्टींची, पण अर्णव महत्त्वाचा ना हो आपल्यासाठी. त्याबरोबर आता आजी म्हणत असते, बरोबर आहे तुझं, अर्णवला येऊ दे, मी बोलते त्याच्याशी. मग आता अर्णव हा खोलीत आलेला असतो आजीच्या. आजीला विचारतो, आजी तू बोलावलंस. आजी सांगते, हो अर्णव, मी एक निर्णय घेतला आहे. अर्णव म्हणतो, कमॉन आजी, सगळे डिसिजन तर तूच घेतेस ना आत्ता सध्या. त्याबरोबर आजी म्हणते, हो, आणि महत्त्वाचा निर्णय मी घेतला आहे, तो म्हणजे तुझ्या आणि लावण्याच्या लग्नाचा. मी तुमचं लग्न पुढच्याच महिन्यात करायचं असं ठरवलं आहे. अर्णव काहीच रिॲक्ट होत नाही. तो म्हणतो, ठीक आहे, तू ठरवलंयस ना, मग तसंच होईल. त्याबरोबर तो काही उत्तर न देता जास्त तिकडनं निघून जातो. आजी विचार करत राहते, अरे नेमकं ह्या मुलाच्या मनात चाललंय तरी काय, हा नाही कसा नाही म्हणाला लग्नाला, सगळं हो म्हणतोय हा, काहीतरी गडबड आहे, काय सुरू आहे अर्णवच्या मनात, मला काहीच ठाकपत्ता लागत नाही आहे, असा विचार आता आजी करत असते. त्याबरोबर आता इथे मात्र अर्णव हा न बोलल्यामुळे आजीला जरा टेन्शनच आलेलं असतं. तर दुसरीकडे नमुताई परत आलेली असते आणि ती आता आईबाबांना म्हणत असते, आई बाबा आमच्या दोघींमध्ये कशावरून वाद झाला आहे ना ते मी सांगते तुम्हाला. आणि मग आता इकडे नमुताई बोलायला लागणार इतक्यात आणखीन एक माणूस दरवाजात येतो आणि ईश्वरी देसाई अशी हाक मारतो. आई म्हणते, बस तुम्ही बघते. आणि आई दारात जाऊन म्हणते, मी ईश्वरी देसाईची आई आहे, त्यामुळे तुम्ही मला देऊ शकता. त्याबरोबर आता समोरची जी व्यक्ती असते ती त्या लेटरकडे बघते आणि म्हणत असते, सॉरी मॅडम, तुमच्या हातात देता नाही येणार, स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहेत, ईश्वरी मॅमच्याच हातात द्यायचं आहे. त्याबरोबर लगेचच आई म्हणते, बरं ठीक आहे, मी बोलवते हां. आणि मग आई लगेचच इशूकडे येते आणि इशूला सांगते, इशू बघ बरं काय लेटर आहे ते. त्याबरोबर इशू म्हणते, बघते. आणि मग इशू त्यांच्या समोर येते आणि त्यांना सांगते, मी ईश्वरी देसाई, द्या. त्याबरोबर लगेचच ते इशूला सांगतात, मॅम इथे सही करा ना. इशू लगेचच तिथे सही करते आणि लेटर पिकअप करते. आता लेटर म्हणजे एक भली मोठी फाईल असते. इशू ती फाईल घेते आणि घरात येते. डिलिव्हरी बॉय हा निघून गेलेला असतो. त्याबरोबर आता आई बाबा नमुताई सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमकी इशूच्या नावाची कोणती फाईल आली किंवा कोणतं लेटर आलं. मग आता सगळे तिला विचारतात, काय आहे गं इशू. त्यावर इशू आता सांगायला लागते, AV फूड्स म्हणून काहीतरी आहे, त्यांच्याकडून आलं आहे, मे बी काहीतरी ऑर्डर रिलेटेड असेल, क्लाउड किचनला काहीतरी ऑर्डर दिली असेल त्यांनी. त्याबरोबर बाबा म्हणतात, बरं बरं ठीक आहे, ते काही असलं तरी जरा आता थोडा वेळ तुझं काम बाजूला ठेव आणि मला सांग
नेमकं काय बिनसलं आहे तुम्हा दोघी बहिणींमधलं. त्यावर आता इशू म्हणते ठीक आहे बाबा, आता तुम्ही एवढं बोलताच आहात तर मी सांगूनच टाकते तुम्हाला. आमच्या इंदोरच्या कपाटावरून थोडं भांडण झालं. त्याबरोबर आई बाबा म्हणतात कपाटावरून. त्यावर इशू सांगते हो ना, मी हिला म्हटलं काय की लग्नानंतरही माझा जो कपाटाचा कप्पा आहे तो माझंच राहील. मी इंदोरला जेव्हा जेव्हा येईन तेव्हा तेव्हा मी माझं कपाट वापरणार ना. तर ही मला म्हणते की नाही लग्न झालं तुझं की तसं नाही. मग बाबा मला सांगा की असं कसं, माझं शेवटी माझं आहे की नाही. ही माझ्याशी नळावरच्या बायका जसं भांडतात तसं भांडायला लागली. त्यावर आई आणि बाबा एकमेकांकडे बघतात आणि जोरजोरात हसतात. तर आई बाबांना सांगत असते अहो ही भांडणं काही आजची नाही आहेत बरं, ही भांडणं लहानपणापासूनची आहेत. लहानपणापासून हे भांडण असंच कपाटावरचं. त्याबरोबर बाबा म्हणत असतात की बापरे घन विषय आहे तुमच्या भांडणाचा, काय ग इशू आणि नमू. त्याबरोबर पुढे ते म्हणत असतात आम्हाला वाटलं काही सिरियस गोष्ट झाली की काय. त्यावर आता आई म्हणत असते की ही गोष्ट आपल्यासाठी नसली तरी त्यांच्यासाठी सिरियस आहे बरं. आणि मग आई म्हणत असते काय माझ्या वेड्या मुली काहीही विषयावरून भांडतात. त्याबरोबर आई नमूला म्हणते नमू तू सुद्धा गं. नमू उठते आणि तिकडनं निघून जाते. कारण आता भांडण कपाटावरचं आहे असं सांगितलेलं जरी असेल तरी ते कपाटावरचं भांडण नसतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर आपण आता पुढे पाहतो की आई बाबांच्या समोर येऊन बसते आणि बाबांना म्हणायला लागते अहो तुम्ही राकेशजींबरोबर बोलून घेतलं आहे का. त्यावर बाबा सांगत असतात की नाही अजून तरी माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही आहे, पण लवकरच मी त्यांच्याशी बोलून घेईन, काळजी तू करू नकोस. फोन मी करतोय पण नॉट रिचेबल लागतोय त्यामुळे थोडासा माझा प्रॉब्लेम होतोय. त्याबरोबर आई म्हणत असते हो ठीक आहे, पण तुम्ही लवकरात लवकर त्यांच्याबरोबर बोलून घ्या. साने मास्तरांना कसं काय जमतंय ते बघायला हवं ना आपण. तर इकडे मामा हा त्याच्या माणसाबरोबर फोनवर बोलतो आणि म्हणतो नक्की व्यवस्थित पोच केलंस. त्यावर तो सांगतो हो मामा व्यवस्थित पोच केले. मग लगेचच मामा ही गुड न्यूज अर्णवला देतो. अर्णवला मामा सांगत असतो की अर्णव ईश्वरीच्या घरी व्यवस्थित आपलं लेटर पोहोच झालेलं आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो पण ते तिच्याच हातात लागेल ना आणि तीच वाचेल ना. त्याबरोबर मामा म्हणत असतो हो तिच्याच हातात लागेल, याची सुद्धा मी तडजोड करून ठेवलेली आहे. मी माझ्या माणसाला सांगितलंच होतं ईश्वरीच्याच हातात द्यायचं. तर आता इथे इशू ती फाईल तिथेच डायनिंग टेबलवर ठेवून गेलेली असते. आता आई ती फाईल हातामध्ये घेते आणि इशूला हाक मारते इशू ए इशू. इशू विचारते काय झालं आई. आई सांगते ही बघ ही तुझी फाईल मगाशी आलेली इथेच राहिली. इशू म्हणते आईला हो बघू. आणि मग आता इशू ती फाईल उघडते खरी, पण आता ती फाईल उघडल्यावर इशूला ती फाईल वाचायला खूप बोरिंग होत असतं. कारण त्या फाईलमध्ये सगळी काही जी माहिती असते ती इंग्रजीत असते. इशू म्हणते आई मी कधी एवढं वाचावं, आणि वाचायला घेतलं तरी मला ना डिक्शनरी उघडून बसावी लागेल. त्याबरोबर आता राकेश तिला फोन करतो. इशू पुढची पानं पलटणार असतेच, पण राकेशचा फोन आल्यामुळे ती फाईल बंद करते. तर राकेश इशूला म्हणत असतो ईश्वरीजी असं वाटतं तुमचा आवाज ऐकतच राहावं, तुमचा आवाज ऐकावा आणि मगच माझी सकाळ व्हावी. खरंच तुम्हालाही येते का हो माझी अशी आठवण. इशू म्हणत असते सहज फोन केला होतात का. त्यावर तो म्हणतो की नाही हो सहज कुठे, ते काय आहे ना मला जरा गावी जावं लागतंय 2 दिवस. म्हणजे असा विचार करतोय मास्तरांची ही तब्येत बघून येईन आणि जरा मास्तरांशी बोलूनही येईन, थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. त्यावर इशू म्हणते ठीक आहे जाऊन या तुम्ही मास्तरांबरोबर बोलून या, बाबांनाही तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तर त्यावर लगेचच राकेश म्हणतो मी आलो की मग बोलू आपण. त्यावर इशू म्हणते हो चालेल ना. त्यावर राकेश इशूला सांगतो तुम्हीच जरा तुमच्या आईबाबांना सांगाल का. आता तुम्ही सांगितलं काय आणि मी सांगितलं काय एकच आहे. इशू काही नाही बोलत ठीक आहे एवढंच सांगते. त्यानंतर आता आपण पाहतो की इथे इशूने परत फाईल उघडलेली असते, पण आता फाईल इंग्रजीत लिहिलेली असते. त्याच्यामुळे इशू ही ती फाईल मी नंतर वाचेन असं म्हणून सोडून देते, कारण ती फाईल वाचायसाठी तिला लक्ष केंद्रित करून बसावं लागणार असतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की राकेश हा आता जायला निघालेला असतो आणि तो आता मामा मामींना म्हणत असतो की चला मामा चला मामी आता मी येतो निघतो. त्याबरोबर मामा मामी त्याला सांगत असतात की हो हो या जावई बापू नीट जा. तोपर्यंत अर्णवही आता खाली आलेला असतो. अर्णव हा आता खाली येत असतो तर मामी म्हणत असते खरंच आज पहिल्यांदा जावई वकील आहे याचा उपयोग आम्हाला झालेला आहे. त्याबरोबर लगेचच आता पुढे मामी म्हणत असते पण खरंच हा जावई बापू तुम्ही तुमच्या हातातलं सगळं काम अगदी बाजूला ठेवून आमच्यासाठी एवढं जाताय, खरंच खूप बरं वाटलं हे बघून. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो की जावयाचं कर्तव्य आहे पूर्ण तर करायला हवंच. तर आता लगेचच अर्णव त्याला म्हणायला लागतो की हो हो कर्तव्य दक्षता दिसते ना तुमची आम्हाला. बाय द वे हे घ्या जिजू हे तुमचं तिकीट, तुम्हाला बिझनेस क्लासचं तिकीट व्यवस्थित काढून दिलं मी. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणायला लागतो अरे एवढं कशाला बिझनेस क्लासचं तिकीट काढायचं, माझ्यासारख्या ह्या साध्या माणसाला कशाला तू उगाच बिझनेस क्लासची सवय लावतोयस. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो
तुम्ही आणि साधे घ्या ना जिजू, तिकीट घ्या. आणि मग तो आता त्याच्या मेवण्याच्या हातामध्ये तिकीट देतो. थँक्स एवढं बोलून लगेचच आता तो तिकडनं जात असतो. तर अर्णव राकेशला पुन्हा मागून हाक मारतो आणि म्हणतो हॅपी जर्नी जिजू. आता राकेश तिकडनं गेल्यावर अर्णवही त्याच्या मागे मग तिकडनं घराबाहेर पडतो. तर वल्लरी मामी म्हणत असते मला ना ह्या दोघांचं जरा काहीतरी विचित्र वाटतंय, म्हणजे वेगळं काहीतरी हो. बघा ना, बोलतात काहीतरी वेगळं आणि यांच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे असं वाटतं सारखं. त्याबरोबर मामा मामीला म्हणतात तू नको लक्ष देऊ, नसत्या गोष्टीत कशाला डोकं उपसायचं आपलं. त्याबरोबर मामी मामांकडे बघते तर मामा म्हणतात दागिन्यांचा सेल लागलाय, तुला माहीत नाही आहे का, तू तिकडे लक्ष दे, तिकडे जाऊन ये, जरा बघ, दागिने वगैरे घे तू. आणि मग मामा हे तिकडनं निघतात. पण मामीच्या डोक्यात मात्र आता विचार आलेला असतो की नेमकं काहीतरी बिनसलं. तर दुसरीकडे आपण पाहतो की मामा हा अर्णवकडे आलेला असतो आणि अर्णवला सांगतो अर्णव तू काही काळजीच करू नकोस, हे बघ आपला माणूस हा राकेशवरती व्यवस्थित लक्ष ठेवून असणार आहे. तो अगदी तिथे पोहोचल्यापासून ते तिथे तो काय काय करतोय, काय काय नाही करतोय, सर्व गोष्टींचे अपडेट आपल्याला मिळत राहणार आहेत. त्यावर अर्णव म्हणत असतो मामा मला ईश्वरीचं टेन्शन झालंय, ईश्वरीने ते लेटर वाचलं असेल ना आत्तापर्यंत. त्यावर मामा म्हणत असतो हो वाचलं असेल. त्यावर अर्णव म्हणतो मामा दुसरं कोणी जर ते पत्र वाचलं तर. त्यावर मामा म्हणतो काळजी करू नको, दुसरं कोणीही ते पत्र वाचलं तरी काहीच फरक पडत नाही, कारण त्या पत्राबरोबर मी अंजलीचा आणि राजेशचा फोटोसुद्धा ठेवलेला आहे. त्यामुळे जो कोणी ते पत्र वाचेल त्याला कळेल तुला त्या पत्रातून काय सांगायचं आहे ते. त्यामुळे काहीच फरक पडत नाही ते पत्र कोणीही वाचलं ना तरीही. तर आता इथे नमुताई ही हॉलमध्ये आलेली असते आणि नमुताई ती फाईल बघते. नमुताई फाईल उचलते आणि उघडून बघत असते. तर आता एव्ही फूड्स ही जी कंपनी आहे ती मोठी असल्यामुळे नमुताई म्हणत असते आई ही कंपनी मोठी आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट यांनी आपल्या इशूला का पाठवलं असेल. त्याबरोबर आता आई म्हणायला लागते हे बघ नमू, जरी बिझनेस छोटा असला ना तरी जर काम मोठं असेल तर त्याची जी प्रचिती आहे ती होतेच. त्याबरोबर आता इशू म्हणत असते नाही आई तुझं बरोबर असलं तरी मला नमुताईचं म्हणणंसुद्धा पटतंय, म्हणजे एवढी मोठी कंपनी मला का म्हणून हे करेल ना, मला ना कळत नाही आहे की म्हणजे नेमकी काही गडबड. त्याबरोबर लगेचच आता इशू ही नमुताईला म्हणत असते ताई तूच जरा वाचून बघ ना म्हणजे तुला कळेल. त्याबरोबर लगेचच नमुताई ही इशूकडे आता बोलत नसल्यामुळे फक्त बघून मान डोलावते आणि होकार दर्शवते. लगेचच ती फाईल उघडते आणि त्यामध्ये काय लिहिलं आहे हे वाचायला लागते. आता ती वाचायला सुरुवात करते खरी, पण अचानक तिच्या डोक्यात एक विचार येतो, तो म्हणजे कदाचित जर हे अर्णव सरांनी केलं असेल तर. नमू लगेचच हातातली फाईल तशीच तिथेच ठेवते आणि इशूला म्हणायला लागते इशू जर अर्णव सरांनी हे पाठवलं असेल तर आई तुला काय वाटतं. त्याबरोबर आता अर्णवचं नाव घेतल्याबरोबर आई आसपास बघते आणि म्हणत असते अर्णवचं नाव घेऊ नकोस. त्याबरोबर नमू म्हणते सॉरी आई. त्याबरोबर आई म्हणत असते अगं तुला माहिती आहे ना तुमच्या बाबांना जर त्यांनी ऐकलं तर परत त्यांना राग येईल, ते चिडतील. त्याबरोबर लगेचच आता नमुताई म्हणते हो आई बाबा चिडतील हे खरं आहे, पण मला खरंच असं वाटतं हे जर अर्णव सरांनी केलं असेल तर. आई म्हणते हे बघ आता ती फाईल तू हातातनं ठेवून दे बरं, आणि जोपर्यंत लग्न पार पाडत नाही तोपर्यंत अर्णवचं नाव घरात काढू नकोस. अर्णवचं नाव ऐकलं की तुमचे बाबा चिडतात की नाही माहिती आहे ना तुला, मग तरीही कशाला उगाच त्याचं नाव घेतेस घरामध्ये, घरात त्याचं नाव घेऊ नकोस, कळलं. त्याबरोबर लगेचच नमुताई म्हणते हो आई. त्याबरोबर आता आई तिला सांगते आणि नमू तुला मघाशी सांगितलं होतं ना ते बॉक्स अजून तिथेच काय करतायत, उचल बरं ते पटकन आणि आतमध्ये तुमच्या खोलीत नेऊन ठेव. त्याबरोबर लगेचच आता नमुताई म्हणते हो आई सॉरी. आणि मग लगेचच ती आता ते बॉक्स घेते आणि खोलीमध्ये ठेवायला घेऊन जाते. ती फाईल मात्र पुन्हा एकदा हातात घेतलेली तिथेच ठेवून जाते. फाईलमधलं जे पत्र आहे ते अजूनही कोणीच वाचलेलं नसतं. तर इथे आता आपण पाहतो की नमुताईच्या डोक्यात जो विचार आलेला असतो तो कितीही बरोबर असला तरी घरातल्या कोणापर्यंतच तो पोहोचलेला नसतो. त्यानंतर आता इथे अर्णव ह्याला मात्र काळजी वाटत असते की ईश्वरीने पत्र वाचलं असेल का. तर नमुताई ही बॉक्सेस आणून खोलीमध्ये ठेवते. तर इशू इकडे विचार करत राहिलेली असते खरोखर अर्णव सरांनीच ती फाईल पाठवली असेल का, ते माझं नाव हो चांगल्या बिझनेसमनला रेफर करूच शकतात, पण अर्णव सरांना हे करून काय फायदा, मी तर त्यांच्याशी सध्या बोलणंही बंद केलं आहे की. पण जाऊ देत असा विचार इशू आता करत असते. तर आपण दुसरीकडे पाहतो की अर्णव हा सारखा मोबाईल चेक करत असतो. तो विचार करत असतो की इशू फोन का करत नाही आहे, नक्की तिने पत्र वाचलं असेल ना, जर पत्रच मिस इंदौरने वाचलं नसेल तर काय होईल.
नाही नाही नाही, काहीही झालं तरी तिने ते पत्र वाचणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. पत्र वाच ईश्वरी, पत्र वाच. इतक्यात त्या ठिकाणी मामा आलेला असतो. मामा अर्णवला सांगत असतो की अर्णव, राकेश हा बँगलोरमध्ये पोहोचलेला आहे आणि व्यवस्थित पोहोचलेला आहे. आपला माणूस हा एअरपोर्टपासून त्याच्यावरती लक्ष ठेवायला त्याच्या मागे सुरू केलेला आहे मी. तो त्याच्यावरती अगदी व्यवस्थित आणि बारीक लक्ष ठेवेल. तो कुठे जातोय, काय करतोय, काय नाही करतोय, सगळ्या गोष्टीचे अपडेट आपल्याला मिळत जातील. त्याबरोबर आता लगेचच अर्णव म्हणतो, गुड मामा. पण अजूनही ईश्वरीने फोन नाही केलेला. तिने वाचलं असेल ना पत्र. त्यावर मामा म्हणतो, अर्णव काळजी करू नकोस, काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. हे बघ, आपला प्लॅन फुल प्रूफ आहे, त्यामुळे प्लॅन फसण्याची शक्यता, प्लॅन फसण्याचे चान्सेस काहीच नाही आहेत. फक्त तू जास्त विचार करू नकोस. अर्णव म्हणत असतो, मामा टेन्शन घेऊ नकोस. अरे सकाळी पाठवलं आहे पत्र, अजून फोन नाही आलेला तिचा, टेन्शन आलं आहे मला आता. त्यावर मामा अर्णवला सांगत असतो, हे बघ टेन्शन घेऊ नकोस, डोंट वरी. तोपर्यंत इकडे आता राजेश हा बँगलोरला पोहोचलेला असतो. तर बँगलोरला आल्या आल्या त्याला त्याची जी रूम आहे ती मिळालेली असते. हॉटेलमध्ये त्याचं चांगलं बुकिंग केलेलं असतं. वेटर त्याला कॉफी आणून देतो आणि वेलकम टू बँगलोर सर असं विश करून तिकडनं निघून जातो. निघ असं फुल ॲटिट्यूडमध्ये तो वेटरला तिकडनं हकलवून लावतो आणि म्हणायला लागतो, चला म्हणजे आता आम्ही बँगलोरमध्ये पोहोचलोय, ही खबर आमच्या मेहुणे साहेबांपर्यंत सुद्धा पोहोचलेली असणार आहे. अर्णव, आता गेम खरा सुरू होईल. अर्णव राजे शिर्के, तू ह्या राकेश बरोबर पंगा घेतलायस. त्यानंतर आता राकेश हा मुंबईत मार्केटमध्ये असतो आणि आता तो म्हणत असतो, ब्लेझर अर्णवचा, गाडी अर्णवची, उडवणार राकेश ईश्वरीच्या बाबांना आणि आळ जाणार अर्णववरती. आणि मग आता तो गाडी स्टार्ट करतो आणि फुल स्पीडमध्ये येऊन ईश्वरीच्या बाबांना धडक देतो आणि गाडी न थांबवता तिकडनं निघून जातो. आता ईश्वरीचे बाबा पडलेले असतात, आजूबाजूला लोक जमा झालेली असतात आणि हा व्हिडिओ ईश्वरीच्या फोनवरती गेलेला असतो. आता ईशू तो व्हिडिओ बघते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. ती त्याच्यामध्ये बघते की अर्णव सरांची गाडी फुल स्पीडमध्ये आली आणि तिने बाबांना उडवून पुढे निघून गेली आणि थांबलेही नाही. आता इशू गाडीवरची नंबर प्लेट बघते आणि त्यामुळे तिला कळतं की ही गाडी अर्णवची आहे. इशू म्हणते, याचा अर्थ अर्णव सरांनी बाबांना, आणि ती जोरात रडायला लागते, खाली बसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.